यावर्षी उष्णतेच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असल्या तरी गेल्या 4 दशकात भारतातल्या तापमानात 1 अंशांपेक्षा अधिक वाढ झाली आहे। याशिवाय उष्णतेच्या लाटांचं प्रभाव क्षेत्रही वाढलंय। दुसरीकडे या प्रचंड उष्णतेचा गंभीर परिणाम गर्भवतींवर होत असल्याचं एका अभ्यासातून पुढे आलंय। पाहूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पेशल रिपोर्ट। कधी नव्हे इतका तीव्र उन्हाळा भारतातले नागरिक यावर्षी अनुभवतात। जगातल्या सर्वात उष्ण शहरात महाराष्ट्रातील वर्धा, अमरावती अशी शहरं अव्वल होती। दिवसाच नाही तर रात्रीही उष्णतेचे चटके लोकांनी सोसलेत आणि काहिली अनुभवली आहे। भारत महाउष्ण सायलेंट डिझास्टरच्या विळख्यात असल्याचं आकडेवारी सांगते। 1981 ते 2025 या 45 वर्षांत भारतातील उन्हाळी तापमानात 1.4 अंश इतकी वाढ झाली आहे। याशिवाय उष्णतेच्या लाटांचं क्षेत्र 1.5 पट विस्तारलंय। चिंताजनक बाब म्हणजे 2050 पर्यंत महाराष्ट्रातील सरासरी तापमान 1.5 ते 2.5 अंश सेल्सिअसनं वाढू शकतं। 2016 पूर्वी उष्णतेची अतिजोखीम असलेले 7 जिल्हे होते, त्यांची संख्या आता 15 पर्यंत वाढली आहे। सर्वाधिक उष्णतेची जोखीम असलेल्या राज्यांत महाराष्ट्राचाही समावेश आहे। धक्कादायक बाब अशी की दिवसाच्या तापमानापेक्षा रात्रीचं तापमान अधिक वेगाने वाढतंय। या उष्णता वाढीला लोकल ते ग्लोबल अनेक कारणं आहेत। हरितगृह वायूंचं वाढतं प्रमाण, जीवाश्म इंधनाचा वापर, वाहनांची वाढ, एल निनोचा प्रभाव, जंगलतोड आणि वाढते औद्योगिकरण, जमिनीच्या वापरातील बदल, ऊर्जेची वाढती मागणी, शहरीकरणाचा वेग, काँक्रिटीकरण अशा अनेक कारणांमुळे तापमान वाढतंय। त्याचे परिणामही वेगवेगळ्या प्रकारे भोगावे लागतात। या प्रचंड उष्णतेचा गंभीर परिणाम गर्भवतींवर होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय। भारत आणि ब्रिटनमधील संशोधन संस्थांनी हीट इन प्रेग्नन्सी प्रोजेक्टमध्ये वेगवेगळे निष्कर्ष समोर आलेत। लवकर अकाली प्रसूतीचं प्रमाण वाढलं, मृत बाळ जन्माला येणं, बाळाचं वजन कमी होणं, उष्माघातामुळे आईचा रक्तदाब वाढणं, चक्कर येणं, अशक्तपणा येणं। आपल्याकडे उष्णता खूप असते, काही ठिकाणी उष्णता खूप असते भारतात, काही ठिकाणी थंड हवा असते, पण उष्णतेचा मात्र वाईट परिणाम हा गर्भवती मातेवर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो। पहिली गोष्ट म्हणजे की ह्या महिला काम करतात, कष्ट करतात आणि याच्यामुळे त्यांना डॉक्टरांकडे जायचं जे म्हणतो आपण त्याला, की त्या व्हिजिट्स त्यांच्या कमी होतात। अंगणवाडी, आशा वर्कर्स हे सगळे मदत करतात आणि घरी घरी येऊनसुद्धा ते ब्लड प्रेशर तपासतात, ब्लड चेकअप करतात। ह्या सुविधा सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर आपण या उष्णतेपासून होणारे दुष्परिणाम टाळू शकतो। विदर्भ, मराठवाडा, पुणे विभागासह सगळीकडेच तापमानाची झळ नागरिकांना बसते। भविष्यात आणखी वाढणाऱ्या तापमानाचे चटके वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना भोगावे लागतील, असंच या निष्कर्षांतून दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।